नमस्कार मित्रांनो, कृषीप्रधान शेतकरी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर तुमचं स्वागत आहे नव्या व्हिडिओवरती. शेतकरी कर्जमाफीविषयी RBI कडून आले नवी परिपत्रक. तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी. तर बघा मित्रांनो, कर्जमाफीविषयी RBI चे नवीन परिपत्रक आलेले आहे. तर या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तत्पूर्वी एक छोटीशी विनंती करतो, कृषीप्रधान शेतकरी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली लाल बटन आहे त्यावर लवकर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनिकला प्रेस करा, कारण तुम्हाला नवनवीन योजनांचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर दिसून जातील. कर्जमाफी जाहीर केली तर काय करावे यासाठी RBIने मार्गदर्शक तत्त्व जाहीर केले आहेत. कोणत्याही बँकेला जबरदस्तीने कर्जमाफी देण्यासाठी नियमित कर्ज परतफेड करण्याला ही कर्जमाफी केली तेवढ्याच रकमेचा लाभ देण्याचं बंधन असेल. याबाबतचे परिपत्रक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केले. जर तसं नाही केलं तर केंद्रीय पातळीवर जी मदत येते किंवा योजनांचे आर्थिक स्वरूपातील लाभ होतात ते मिळणार नाहीत, असं तेव्हा ठरलं होतं. तो संदर्भ सतत तुम्ही कर्जमाफी जेव्हा देतात त्यामुळे नैतिक काही प्रश्न कसे निर्माण होतात यासह इतर काही मुद्दे या परिपत्रकात नमूद केलेले आहेत. RBIच्या परिपत्रकातील काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे. 1. राज्य सरकारची कर्जमाफी योजना राबवताना काळजी घ्या असं RBIने नमूद केलं. 2. कर्जमाफीच्या निधीसाठी आणि बजेटमध्ये नियोजन करा आणि त्यानंतर ती कर्जमाफी द्या. 3. कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी का दिली जाते आहे याची स्पष्टता हवी. 4. राज्य सरकार जेव्हा कर्जमाफी घोषित करतात तेव्हा ती सगळी कर्जमाफीची प्रक्रिया 40 ते 60 दिवसांमध्ये पूर्ण करायची. कारण इतर वेळी आता 300 कोटींचा निधी दिला त्यानंतर 600 कोटींचा दिला असं काही करता येणार नाही. 6. तसेच बँकांच्या शिवाय इथून पुढे कर्जमाफीची योजना अंतर्गत येणार नाही. बँकांना ठरवायचं आहे की अशा पद्धतीने आपण कर्जमाफीच्या योजनेमध्ये जायचे आहे की नाही. 7. कर्जमाफीची योजना झाली आणि समजा 2 लाखाचं कर्ज आहे परंतु 2 लाखाची पूर्तता होत नसेल तर ती संपूर्ण कर्जमाफी गृहीत धरली जाणार नाही. 8. बँकांना कर्जदाराकडून म्हणजेच या केसमध्ये शेतकऱ्यांकडून जे काही कर्ज वसूल करायचे आहे त्याबद्दलचा कायदेशीर अधिकार हा बाधितच ठेवलेला आहे. 9. राज्य सरकारना इथून पुढे मनाला वाटेल तेव्हा राजकीय फायद्यासाठी कर्जमाफी घोषित करताना बँकांना विचारल्याशिवाय बँकाला या योजनेमध्ये घेता येणार नाही.